दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालं, त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। हवामान विभागानं राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं। पुढील 4 ते 5 दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली। अकोला जिल्ह्यासाठी पुढचे 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला। दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं असून संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याचा अंदाज आहे। येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। सावंतवाडी तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या चौकुळ गावात मुसळधार पाऊस कोसळल्यानं घटप्रभा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलं। दरम्यान घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। त्यानुसार चौकुळ गावात पाऊस कोसळला तर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। सोलापूरच्या करमाळा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पावसामुळे देवळाली आणि रोशेवाडीमध्ये घरांची पडझड झाली। काही घरांवरचे पत्रे उडून गेल्यानं संसार उघड्यावर पडले। देवळालीमध्ये पत्र्यावर ठेवलेला दगड पडून 2 महिला किरकोळ जखमी झाल्या। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी ऊसासह केळी आणि मका पिकाचं नुकसान झालं। केळीच्या बागेतली झाडं उन्मळून पडली। ऊसाच्या शेतातही पाणी शिरलं। सांगली शहरासह मिरज, तासगाव, खानापूर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।